मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये. आज आहे संडे, तर आपण चालू संडे राईडला. गाडी घेतली आणि निघालोय बघा सकाळी सकाळी. आता वाजले आहेत 9 सकाळचे आणि आपण चाललोय 200 किलोमीटरच्या लॉंग राईड साठी. 200 जाणं 200 येणं म्हणजे 400 किलोमीटर. आज गाडी नावाची बघूया आपल्याला किती दम आहे. तर आपण सध्या मडगाव मधून निघालो आणि नावेलीच्या रोडवरती आहे. तर नावेली पोहोचणार आपण 5 मिनिटांमध्ये आणि त्यानंतर जाऊया पुढे. आपली आजची डेस्टिनेशन आहे मुर्डेश्वर महादेव टेम्पल. तर भावांनो, मजा येणार आहे आजच्या व्हिडिओ मध्ये, शेवटपर्यंत नक्की बघा. बघूया त्याची नावाची 200 किलोमीटर आज मी करू शकतो का नाही त्याचं मला पण अंदाज येईल. एक भेटूया पुढे. थोडी हवा चेक करतो आता गाडी. आपण भरपूर काम आलो आता ऑलरेडी चालत चालत. घाट लागला इथे छोटासा. भावांनो, आपण आता जंगल बाहेर निघालोय, म्हणजे घाटातनं बाहेर निघालोय आणि हायवेला लागलोय. अजून आपली डेस्टिनेशन मुर्डेश्वर महादेव टेम्पल. इथनं 150 किलोमीटर आहे. अजून भरपूर लांब जायचंय. आपण 60 किलोमीटर तरी कव्हर केलंय. आता आम्ही आहे कानकोन मध्ये. इथून पुढे आपण आता जातोय, हळूहळू जाऊया. 150 किलोमीटर जायचं भावांना अजून. चला भेटूया पुढे निवांत. तर भावांना आपण चाललोय मुर्डेश्वरला आणि सध्या आपण हायवे वरती थांबलोय थोडा वेळ. आणि इथं समोरचा नजारा इतका भारी आहे, तुम्हाला दाखवतो मी. एक नंबर सिनेमॅटिक लोकेशन. समोरची लोकेशन बघा कसली भारी आहे बघा. हा हायवे आहे आणि हे समुद्र बघू शकता तुम्ही, इतका भारी आहे. इथं हा ब्रिज आहे, खालनं नदी वगैरे वाहते. समोर बघा तुम्ही लोकेशन बघा. एक फॉरेनर गेला तिथं, कोणतरी फॉरेनर लोक जिथं नाही तिथं दिसणार तुम्हाला भारी गोव्यामध्ये. तर गाडी तिकडे पार्क केली आहे आपली आणि तुम्हाला खास ही लोकेशन दाखवायसाठी मी आणलंय मित्रांनो. कसं काय वाटली? नक्की सांगा लोकेशन कसं काय. हा व्ह्यू बघा कसं आहे इथला मित्रांनो. यासोबतच आपण ऑफिशियली कर्नाटक मध्ये एंट्री घेतली आहे आणि आपण सध्या आता कारवारचं थोडस मागे येतं आणि आपली डेस्टिनेशन इथून आपल्याला अजून 125 किलोमीटर बाकी आहे. आणि आता भरपूर लांब आलोत आपण. ऑलरेडी 70-80 किलोमीटर तरी कव्हर केलंय. आता टाइम झालाय 11:20 झालेत सध्या. तर हळूहळू निघालोत आपण. आता जाऊया. म्हणजे ते रस्त्यामधले व्ह्यू नजारे एकदम भारी आहेत. आता एक पूल आलेला, तो तर एक नंबर दिसत होता, कसला भारी होता. आणि कसला व्ह्यू आहे एक नंबर रे. बघा BMW रायडर देणार. खतरनाक गाड्या भावांनो. अरे 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 भावांनो, कसले नजारे सर आलेत आज. हायड्रेशन ब्रेक घेतलेला, पाणी पिलं आणि एक थंड व्हायचं, गरम वाटत होतं म्हणून एक कोन खाल्ला, आईस्क्रीम कोन, आणि निघालात परत रिटर्न आपल्या मंजिलच्या दिशेने. तर अजून 107 किलोमीटर बाकी आहे आपल्याला. अजून 107 किलोमीटर जायचे.
मस्त मजा येते समोरचे नजारे वगैरे बघायला. ट्रॅव्हलिंग मधनं मला खूप काय काय शिकायला भेटतं. त्याच्यामुळं काय असं जास्त किलोमीटर आणि बाईक घेऊन चाललोय मी. हे पण प्लॅटिना, काय प्रॉब्लेम नाही भावांनो, होत आहे. दोनशे 10 किलोमीटर होतं, त्यातलं आपण 110 किलोमीटर कव्हर केलंय आतापर्यंत आणि आपण आता 90 किलोमीटर हायवे आहे, भरपूर चांगला हायवे आहे. एकदम मस्त आहे. चला भेटूया पुढचं बघा डायरेक्ट. ऑलमोस्ट आपण भरपूर कव्हर केला रस्ता आणि आता उरले फक्त 50 किलोमीटर मुरुडेश्वर टेम्पल. तर राईड तर भरपूर हॅप्टिक झालेली आहे. मला असं वाटतंय शेवटच्या 50 किलोमीटर लवकर जात नसते, हे सगळ्यांना माहितीये. चालू आहे हळूहळू. आता कंबर नाही दुखायला लागली आहे जोरात. तर मित्रांनो भेटूया पुढे, चला. का तुमच्याकडे कोणती गाडी आहे? नुसता गाडी चला. हे बघा प्लॅटिनावरती आज ऑलमोस्ट रनिंग होणार आहे. संध्याकाळी रिटर्न जाऊस्तवर आणि रिटर्न जायला पण संध्याकाळी 10 वाजणार आहेत. तर एक्सक्यूज काय द्यायचं भावांनो, गाडी घ्यायची निघायचं भावांनो. डेस्टिनेशन 15 किलोमीटर उरली आहे. तर मित्रांनो फक्त 2 ते 3 किलोमीटर असं उरला आहे टेम्पल. भावांनो मंदिर दिसतंय बघा समोर. पोहोचलोत म्हणजे आपण पोहोचलोत. कंप्लीट 210 किलोमीटरची राईड आज कंप्लीट झाली आहे आणि आपण पोहोचलो आहेत मंदिराकडे. तर भावांना आपण पोहोचलो आहे टेम्पलमध्ये. हे आहे मुरुडेश्वर टेम्पल.